गेल्या काही दिवसापासून आपण बघतोय का मार्केट सातत्यानं पडतंय आणि मार्केट पडताना थांबायचं काही नाव घेत नाहीये. आणि ते पडण्याची बरीच कारणं आहेत ती आपण आता जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असेल तर पहिल्यांदा आपण चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला दिली, त्या लिंकवर जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आता झालंय काय, आज एकंदरीत बघायला भेटलं का मार्केटमध्ये आज मोठ्या प्रमाणात ओटापटक बघायला भेटली. मार्केटमध्ये डाऊन साइड पण मुवमेंट आपल्याला बघायला भेटली, ती जरा जास्त होती. थोडासा अपमूव सुद्धा बघायला भेटला. आणि पण असं झालंय का मार्केटमध्ये एवढा मोठा कोरा माजलाय, तर त्याला सगळ्यात महत्वाचं कारण आहे कंपन्यांचे येणारे खराब रिझल्ट. आणि मग आता जरा आपण थोडीशी आजच्या दिवसाची सुरुवात करूया. तर झालं काय का, जे आपल्या कोटक बँकेचे रिझल्ट आलेत, त्या कोटक बँकेच्या रिझल्टमुळे जवळजवळ कोटक बँकेचा स्टॉक जवळजवळ 7.5% खाली आला. आणि तो जवळजवळ 7.5% खाली आल्यामुळे आपल्याला निफ्टी बँकमध्ये आणि निफ्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फॉल बघायला भेटला. आणि मग असं झालं काय कोटक बँकेमध्ये का जवळजवळ 7.5% कोटक बँक खाली आलाय. आणि 2300 रुपयाचा जो काही दिवसापूर्वी स्टॉक होता तो जवळजवळ 1967 रुपयापर्यंत आलेला आहे. आणि हे खाली येण्याचं जर सगळ्यात महत्वाचं कारण आपण बघितलं असेल तर ते कारण आहे कोटक बँकेचे आलेले रिझल्ट. रिझल्ट जर आपण बघितले तर रिझल्ट आलेले आहेत खराब 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 आणि खराब. याचं कारण जून 2024 कंपनीला प्रॉफिट होता. जून 2024 या क्वार्टरला मी सांगतोय 7,448 करोड रुपयाचा प्रॉफिट होता. तो प्रॉफिट मार्च 2025 ह्या क्वार्टरमध्ये कमी होऊन 4,933 झाला. आणि त्यानंतर काल जे काही रिझल्ट आले त्या रिझल्टमध्ये तो प्रॉफिट आणखीन कमी झाला, 4,472 करोड रुपयाचा प्रॉफिट झाला. म्हणजे जर एकंदरीत आपण बघितलं तर 7,500 करोड रुपयावरून ह्या बँकेचा प्रॉफिट 4,500 करोड रुपयापर्यंत आला. इतक्या भयानक परिस्थितीमध्ये ह्या बँकेचे इतके भयानक खराब रिझल्ट आले, त्यामुळे जवळजवळ 7.5% याला मार्केटने खाली दिलं आणि त्याचा परिणाम आज मार्केटवरती झाला. त्यानंतर मग झालं काय का, आणखीन काही महत्वाच्या घडामोडी झाल्या. त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट, आतापर्यंत टाटा कंपनीने कधी कुठलेही कर्मचारी कमी केले नव्हते. पण आता पहिल्यांदाच असं झालंय का टाटा मोटर्स आणि TCS मधून कामगारांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. हकालपट्टीच करण्यात आली म्हणता येईल, कारण त्यांना कामावरून काढून टाकलं म्हणजे हकालपट्टीच करण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर परत आणखीन IT सेक्टरमध्ये सगळ्यात मोठी कंपनी इन्फोसिस, त्याही कंपनीनं बरेच कामगाराची कपात केली. TVS मोटर्स कंपनी आहे आणि तिनं सुद्धा 22,000 कामगारांची कपात केलेली आहे. आता कामगार कपात म्हणून या जरा हकालपट्टी शब्द जरा चुकीचा वाटतो, पण ऑलरेडी जर समजा तुम्ही एखाद्या कंपनी जॉबला असाल आणि तुम्हाला जर सांगितलं उद्यापासून कामाला येऊ नका, तर ते एक प्रकारची हकालपट्टीच होते. तर आता झालं काय, ह्या मोठमोठ्या कंपन्यांमधनं आपण बघतोय का कामगार कपात करण्यात येत आहे. आता कामगार कपात केल्यानंतर भलेही त्यांच्या प्रॉफिटमध्ये आपल्याला फायदा होताना दिसेल, पण बेरोजगारी वाढते. म्हणजे एकंदरीत असं एक चित्र निर्माण होतंय का कुठंतरी भारतामध्ये मंदी येते की काय, आणि तोही मोठा कन्सर्न आपल्या मार्केटसाठी होता. मग आज आपण बघूया काय काय झालेलं आहे. बघा, आता जो TCS आहे, तो TCSचा जो स्टॉक आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये करेक्शन बघायला भेटलेलं आहे. TCS मध्ये आजही जवळजवळ बघतोय आपण का जे करेक्शन झाले 2% आसपास करेक्शन झालेलं आहे. आणि 3,079 रुपयाला स्टॉक आलेला आहे. 52 वीकच्या लोला हा स्टॉक आलेला आहे. म्हणजेच आता जी कामगार कपात झालेली आहे त्याचा परिणाम आपल्याला ह्या कंपनीच्या परफॉर्मन्स वरती बघायला भेटतो. टाटा मोटर्स तुलनेने आपण बघतोय का जरा कमी पडतोय, कारण तो पडलेला ऑलरेडी आहे. आणि मग आता नेमकी काय करायचं हा मोठा सगळ्यात प्रश्न आहे. त्याचं कारण त्या कंपन्यांचे रिझल्ट तर खराब येत आहेत, ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांचे. छोट्या कंपन्यांचं आपण जरा थोडं बाजूला ठेवूया. थोडंसं आपण बघतोय का आता सध्या देशात कामगार कपात चालू झालेली आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे का जी आपल्याकडे विदेशी गुंतवणूकदार आहे ते सेलिंग करतायत, ते सेलिंग करायचे थांबत नाहीये. आज त्यांचा जर आकडा बघितला सेलिंगचा तर म्हणजे खूप मोठा तगडा आकडा आलेला आहे कॅश मधला. आज कॅशमध्ये त्यांनी 6,082 करोड रुपयाची सेलिंग केली.
आपल्या इंडेक्स फ्युचरमध्ये जवळजवळ 1180 करोड रुपयाची सेलिंग केली आणि थोडे स्टॉक फ्युचरमध्ये 2000 करोड रुपयाची खरेदी केली. म्हणजे एकंदरीत जर आकडा बघितला तर अराउंड जवळ 7200 करोड रुपयाच्या आसपास त्यांनी सेलिंग केलेली आहे. आता हा जो आठवडा आहे तो आहे मंथली एक्सपायरीचा. मंथली एक्सपायरी आहे. मंथली एक्सपायरी मध्ये आपल्याला काही थोडंफार शॉर्ट कव्हरिंग वगैरे थोड्या 1-2 दिवसात बघायला भेटू शकते. म्हणजेच आता जे काही राहिले आपले आहेत मंगळवार, बुधवार, गुरुवार 3 दिवस जरा थोडीशी मार्केटमध्ये आपल्याला पुल बॅक टाईप रॅली सारखं वातावरण बघायला भेटू शकतं. पण एकंदरीतच हे जे काही एफआयज आहे ते काही केले विकायचे थांबत नाही. जोपर्यंत हे एफआयज विकायचे थांबत नाही तोपर्यंत आपल्याला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तेजी बघायला भेटणार नाहीये. आणि काल परवा मी आपल्याला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का 25,000 जर तोडलं तर आपल्याला 24,600चा लेवल पॉसिबल आहे. आज जवळजवळ ऑलरेडी 24,660 पर्यंत खाली आलेलो आहोत. म्हणजे त्या सपोर्ट झोन पर्यंत आपण आलेलो आहोत. आता याच्यानंतर मेजरली सपोर्ट आपला 24,500च्या आसपास आहेत. तर आपण साधारणतः आता पहिल्यांदा बघूया कोणकोणत्या इंडायसेस मध्ये काय काय अवस्था होती. तर आज आपल्या निफ्टीमध्ये आपल्याला करेक्शन बघायला भेटलंय. साधारणतः ते करेक्शन आहे 0.5% आसपासचं. बँक निफ्टीमध्ये 0.5% करेक्शन आपल्याला या ठिकाणी बघायला भेटलेलं आहे. आणि त्यानंतर फार्मा सेक्टर जो आहे, फार्मा सेक्टरमध्ये जरा पॉझिटिव्हचं वातावरण होतं. आपण एक रील्स पण बनवला होता, मार्केट पडतंय पण फार्मा सेक्टर फार्मामध्ये आहे. त्याच्यानंतर आपला निफ्टी स्मॉल कॅप मध्ये जवळजवळ 1.5% आसपासचं करेक्शन बघायला भेटलं. आयटी सेक्टरमध्ये 0.5% करेक्शन आहे. सरकारी बँकेमध्ये 1.25% करेक्शन आहे. प्रायव्हेट बँकामध्ये जवळजवळ 1.25% आसपासचं करेक्शन बघायला भेटलं. मेटल सेक्टरमध्ये 1.25% आसपासचं करेक्शन बघायला भेटलं. रियालिटी सेक्टरमध्ये आज 4% करेक्शन आपल्याला बघायला भेटलं. रियालिटी सेक्टरचे जर आपण बघितले स्टॉक तर त्यामध्ये आज एकदम आपल्याला गेनर्स मध्ये एकही स्टॉक नव्हता. जो आपला निफ्टी रियालिटी इंडेक्स आहे त्यामध्ये एकही गेनर नव्हता. आणि आज जे पडलेत आणि त्यामध्ये लोडा डेव्हलपर्स 6%, गोदरेज प्रॉपर्टीज 5%, डीएलएफ 4.5%, ओबेरॉय रियालिटी जवळ 4.25% आहे. ब्रिगेड एंटरप्राइजेस 4% आहे आणि प्रेस्टिज स्टेज हा 3.5% आहे. रेमंड मध्ये जवळजवळ करेक्शन 2.5% होतं. अनंतराज मध्ये 2%चं करेक्शन. सगळ्या रियालिटी सेक्टरमध्ये आज आपल्याला मोठा धूर बघायला भेटला. म्हणजेच एकंदरीत जर आपण बघतोय आज आपल्याला जवळजवळ ऑलमोस्ट फार्मा सेक्टर सोडलं तर सगळ्या सेक्टरमध्ये आपल्याला करेक्शन बघायला भेटले. निफ्टीमध्ये ही काही परिस्थिती तशी काही वेगळी नव्हती. निफ्टीमध्ये जर महत्वाचे आपण लुजर बघितले तर त्या ठिकाणी आपल्याला कोटक महिंद्रा बँक हा सगळ्यात मोठा लुजर आपल्या निफ्टीचा पण होता. बँक निफ्टीचा होता 7.5%. बजाज फायनान्स मध्ये करेक्शन आपल्याला 3.5%च्या आसपास करेक्शन बघायला भेटलं. विप्रो मध्ये 3.5% करेक्शन होतं. त्यानंतर आपली बँक इंडसइंड बँकेमध्ये 2.5% करेक्शन. भारतीय रिटेलमध्ये 2.5% करेक्शन. टायटर मध्ये 2% करेक्शन. नेस्टले मध्ये 2% करेक्शन आणि टीसीएस मध्ये 2%च्या आसपासचं करेक्शन. ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतोय का मोठ्या मोठ्या मेजर कंपन्यात करेक्शन होतं. गेनर्स मध्ये फक्त आपल्याला श्रीराम फायनान्स मध्ये जरा एक थोडी रिलीफ रॅली 3%ची बघायला भेटली. सिप्ला मध्ये आपल्याला थोडी रॅली बघायला भेटली 2.5%च्या आसपास. आपला हिरो मोटर कॉर्प मध्ये थोडीशी रॅली बघायला भेटली 1.5%च्या आसपास. हिंदुस्तान लिव्हर मध्ये, त्यानंतर एशियन पेंट आहे, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, आयसीआयसीआय बँक आणि ग्रासिम, टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स मध्ये एचडीएफसी बँक, सन फार्मा, जेएसडब्ल्यू स्टील. तर ह्या सगळ्या जरा सेक्टरमध्ये थोडी आपल्याला रिलीफ बघायला भेटली. आता जरा आपण जाणून घेऊया का नेमकी निफ्टीमध्ये काय होऊ शकते. कारण आता जरा थोडा आपण निफ्टीचा ओपन इंटरेस्ट जो काही डाटा आहे तो डाटा आपण जरा चेक करूया. आणि तो जर आपण बघितला तर निफ्टीचा पुट कॉल रेशिओ जो आहे तो आता 0.64 झालेला आहे. म्हणजेच एकदम ओव्हरसोल्ड झालेला आहे. ह्या रेट पासून आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये निफ्टीमध्ये एक बाउन्स बॅक येऊ शकतो 24,800च्या आसपास. आता जो महत्वाचा सपोर्ट आहे 24,500. 24,500 जर आपण बघितले पुट आहे जो 1,16,00,000 पुट आहे त्या ठिकाणी शॉर्ट आहेत. म्हणजे तेवढा ओपन इंटरेस्ट 1,16,00,000चा त्या ठिकाणी ओपन इंटरेस्ट 24,500च्या पुटमध्ये आहे. कॉलमध्ये फक्त त्या ठिकाणी 20 लाखाचा ओपन इंटरेस्ट आहे. पण आज जो कॉलमध्ये 5 लाखाचा ओपन इंटरेस्ट वाढलाय, पुटमध्ये 12 लाखाचा ओपन इंटरेस्ट वाढलेला आहे. 24,600ची जर कंडिशन बघितली तर त्या ठिकाणी 72 लाख पुट हे शॉर्ट आहेत. आज नवीन 18 लाख पुट नवीन ऍड झालेले आहेत. कॉलमध्ये फक्त 15.5 लाख कॉल शॉर्ट आहेत. आज नवीन 11 लाख जे काही कॉन्ट्रॅक्ट आहेत त्यामध्ये आज झालेले आहेत ऍड. आणि 24,700ला मारामारी होणार आहे. 24,700च्या वरती निफ्टीला जायला निफ्टी जरा कन्सोलिडेशन आपल्याला घेणार, कन्सोलिडेशन होणार तिथे. 24,700च्या वरती निफ्टीला टिकणं मुश्किल होणार आहे. याचं कारण 24,720 हा निफ्टीसाठी मोठा रेजिस्टन्सचा झोन आहे.
आणि त्यामध्ये बघतोय आपण का 24,700च्या कॉलमध्ये जवळजवळ 55,63,000 कॉल शॉर्ट आहेत. आज नवीन 45 लाख कॉल त्या ठिकाणी नवीन ऍड झालेले आहेत. पुटमध्ये 65 लाख पुट शॉर्ट आहेत. म्हणजे त्या ठिकाणी 24,700ला मारामारी आपल्याला बघायला भेटणार. जर 24,700च्या वरती कंटिन्युअसली टिकला 15-20 मिनिट तर 24,800 पर्यंत पॉसिबिलिटी आहे. आणि 24,800 हा खूप मोठा रेजिस्टन्स झोन झालेला आहे. कारण आपल्याला इथे दिसते 24,800च्या कॉलवरती 1,30,00,000 कॉल शॉर्ट आहेत. आज नवीन 90 लाख कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी ऍड झालेले आहेत. 90 लाख कॉन्ट्रॅक्ट एकाच दिवशी त्या ठिकाणी नवीन ऍड झाले आहेत. म्हणजे 24,800च्या वरती जाणं सध्या तरी निफ्टीला मुश्किल दिसतंय. पण मार्केटमध्ये तसं मुश्किल असं काही नाहीये. कारण आता परत आपल्याकडे जेन स्ट्रीट आलेली आहे. आणि काय होतं, एकदा मार्केटमध्ये मोमेंटम बनलं, जर समजा 24,700च्या वरती टिकली का त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरिंग होते, ती 24,800ला घेऊन जाणार. परत 24,800च्या वरती टिकलं का परत शॉर्ट कव्हरिंग होते. म्हणजेच पण आता सध्या जर आपण बघितलं तर मार्केटमध्ये मोठा स्पाइक जर नाही आला तर मग आपल्याला 24,800च्या वरती जाणं मुश्किल आहे. कारण त्या ठिकाणी जवळ 1,30,00,000 कॉल शॉर्ट आहेत. आणि आज नवीनच जवळजवळ 90 लाख ऍडिशन झालेले आहेत. पुटमध्ये फक्त त्या ठिकाणी 63 लाख पुट शॉर्ट आहेत. आणि त्यातून आज जवळ 2.25 लाख कॉन्ट्रॅक्ट बाहेर पडलेले आहेत. म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं तर 24,600 निफ्टीसाठी मोठा सपोर्ट आहे. आणि 24,700 हा पहिला रेजिस्टन्स आणि 24,800 हा दुसरा रेजिस्टन्स. खरेदी कधी करायचं तर त्याचं सध्या आपण काही सांगू शकत नाही. कारण सध्या आपण बघतोय का मेजर सपोर्ट मार्केट धाड तोडतंय. काही डोकं चालत नाही. डोकं एकदम आपलं काय असं म्हणूया, डोकं एकदम मंद आणि गुंग झालेलं आहे. कारण होतंय काय बघा, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये व्हॉलॅटिलिटी मार्केटमध्ये आहे. 50-50 पॉईंटची एक कॅन्डल तयार होते. स्टॉप लॉस कुठे लावणार, टार्गेट काय ठेवणार, या सगळ्या गोष्टी एकदम डोक्याच्या बाहेर गेलेल्या आहेत. आणि तेव्हा आपल्यासाठी बेस्ट वे आहे का 24,700च्या वरती टिकला तर एक रिस्क घेऊ शकता. आणि तिथून पॉसिबिलिटी आहे 24,800 पर्यंत जायची. डीप जर एक भेटला तर थोडं त्या ठिकाणी त्याला एसएल मेंटेन करा. जर समजा भेटला 24,600च्या आसपास तर 24,550चा त्याला स्टॉप लॉस मेंटेन करा, बाय करा. तिथून तुम्हाला 24,700 24,800 पर्यंत जाऊ शकतो. गॅप अप ओपनिंग जर झाली तर 24,720च्या वरती टिकू द्या एकदा त्याला, आणि मग त्या ठिकाणी खरेदी करा. पण त्या ठिकाणी 24,650चा त्याला स्टॉप लॉस मेंटेन करा. कारण सध्याच्या कंडिशन मध्ये असं आहे का स्टॉप लॉस मेंटेन करणं गरजेचं आहे. पण मार्केट स्टॉप लॉस सुद्धा वाजवते. 50-50 पॉईंटचा जर ऑप्शन मध्ये सुद्धा तुम्ही स्टॉप लॉस ठेवला तरी तो वाजतोय. अशी सध्या परिस्थिती आहे. आणि तेव्हा आता एकंदरीतच हे मार्केट जरा कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे. तेव्हा कुठलाही ट्रेड करताना जरा थोडासा ध्यान लावून मन लावून ध्यान लावून काय ट्रेड करणार, ध्यान मन लावून काय होतच नाहीये. सध्या मार्केटमध्ये आपल्याला प्रॉपर एसएल मेंटेन करून सगळा स्टॉप लॉस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी टाकून तुम्ही त्या ठिकाणी काय करा, त्या ठिकाणी तुम्ही ट्रेड घ्या. ओके. आणि आता एक अशी न्यूज आलेली आहे का अनिल अंबानीची कंपनी आहे, त्या कंपनीला 200 करोड रुपयाच्या जो घाटा झाला मागच्या क्वार्टरला, ती कंपनी आता 60 करोड रुपये तिला प्रॉफिट झालेला आहे. आणि त्या कंपनीचं नाव आहे, काय नाव गेस करा, त्या कंपनीचं नाव आहे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, असं या कंपनीचं नाव आहे. ते कंपनी होती, ती कंपनी घाट्यातून प्रॉफिट मध्ये आलेली आहे. इथं आपण बघूया या ठिकाणी टाकून रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड. ठीक आहे. पण तरी या ठिकाणी ह्या आपल्याला स्टॉक मध्ये 4.5% करेक्शन तिच्यात बघायला भेटलेलं आहे. आणि आता इथे या कंपनीचे काय रिझल्ट आहे ते आपण एकदा जाणून घेऊया. बघा, आता या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा जून 2024ला जो त्यांचा सेल होता, तो सेल होता 7,193 करोड रुपयाचा. रिव्हेन्यू आपण म्हणूया, प्रॉफिट म्हणजे घाटा होता कंपनीला त्या ठिकाणी 93 करोड रुपयाचा. कंपनीचं हे म्हणजे काय माहितीये का, हा जो अनिल अंबानी नावाचा माणूस आहे ना, हा माणूसच मुळात झोले. ह्याच्या कंपन्यांचं काय खरं नाही. बघा, जून 2024ला 7,000 करोडचा कंपनीचा सेल आणि लॉस झालाय 93 करोड रुपयाचा. सप्टेंबर 2024ला 7,258 करोड रुपयाचा सेल आणि कंपनीला प्रॉफिट झालाय 4,000 करोड रुपयाचा. डिसेंबर 2024ला 5,000 करोड रुपयाचा सेल, 3,186 करोड रुपयाचा कंपनीला लॉस झालाय. मार्च 2025ला 4,108 करोड रुपयाचा सेल, 8,262 करोड रुपयाचा प्रॉफिट, म्हणजे सेल पेक्षा डबल प्रॉफिट झाला. हे डोक्याच्या बाहेरचा विषय या कंपनीचा. जून 2025ला 5,908 करोड रुपयाचा सेल आणि 305 करोड रुपयाचा प्रॉफिट. म्हणजे आता जे काल किंवा म्हणजे आज मार्केट क्लोज झाल्यानंतर रिझल्ट आले, तरी सुद्धा स्टॉक आज आपल्याला त्या ठिकाणी 5% करेक्शन त्याच्यामध्ये झालेलं आहे. तेव्हा साधारणतः या अनिल अंबानी कंपनीचं जे आहे
तर ह्या कंपनीतून जरा थोडंसं यांच्या कंपन्यापासून सावध राहिलं कधी चांगलं. आणि तेव्हा एकंदरीत आता बघा हा सगळ्या गोष्टीचा गोषवारा जर आपण बघितला तर असं दिसतंय का आपल्या मार्केटला जगाच्या मार्केट सध्या काही देणं घेणं नाही. डाव जोन्स हा कंटिन्युअसली लाईफ टाईम हायवरती आहे, आपल्याला त्याच्याशी देणं घेणं नाहीये. क्रूड ऑइल सुद्धा खाली आहे, त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाहीये. त्यानंतर आपण बघतोय सोनं चांदी वगैरे वगैरे सगळं पडतंय, त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाहीये. आपल्याला फक्त आपल्या मार्केटला पडायचं आहे, खाली यायचे बस. आता सध्या आपण डाव जोन्स बघितलं तर आता सुद्धा डाव जोन्स हा साधारणतः म्हणजे असं म्हणूया आपण त्याला फ्लॅट टू पॉझिटिव्ह आहे. डॉलर इंडेक्स हा 98च्या आसपास डॉलर इंडेक्स आहे. कमोडिटीमध्ये जर बघितलं तर कमोडिटीमध्येही आपल्याला त्या ठिकाणी काय बघायला भेटतंय, तर कमोडिटीमध्ये आपल्याला दिसतंय बघायला आज जरा क्रूड ऑइलमध्ये तेजी 2% आसपास, नॅचरल गॅसमध्ये करेक्शन 1% आसपास दिसते, सोन्यामध्ये 0.5% आसपास करेक्शन आहे. चांदी साधारणतः फ्लॅट टू निगेटिव्ह आहे. म्हणजे कुठेही ग्लोबल माहोल कुठे खराब नाही, फक्त आपल्या इथे प्रॉब्लेम असा आहे का FI ची सेलिंग थांबत नाही, कंपन्यांचे रिझल्ट खराब येत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या सगळ्या छोट्या छोट्या देशांच्या ट्रेड डील अमेरिका बरोबर झालेल्या आहेत त्या आपली पण काही ट्रेड डील होत नाहीये. आणि त्यामुळे FI जोपर्यंत या सगळ्या गोष्टी होत नाही तोपर्यंत परत येणार नाही असं शक्यता आहे. तेव्हा आता सध्या हे जे 5.55 चालू आहे ते असेच चालू राहतील असं एकंदरीत वाटतंय. आणि आता इथेही आपल्याला थांबायला पाहिजे. आणि तेव्हा आज दिवसभरात नेमकी मार्केटमध्ये काय झाले म्हणजे काय काय कारणामुळे मार्केट पडलंय आपण त्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर केलेल्या आहेत. आणि आपल्याला निफ्टीची काय उद्या लेवल असू शकते त्याविषयी सुद्धा आपण चर्चा केलेली आहे. तेव्हा अर्थातच हा जो काही सगळा आपला व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये मी कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही, आपण याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करत चला. ओके. आणि तेव्हा आता इथे आपण थांबतोय. माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या छोट्याशा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.